पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार, मी शिवाजी संपतराव डामाले। मी भीमा सहकारी साखर कारखाना पाटणचा सभासद आहे। कारखान्याकडे जमा असलेले जे ठेवी आहे त्या ठेवी किंवा ठेवीवरील व्याज आजपर्यंत देण्यात आलेलं नाही। आता इथून पुढे आता कारखान्याचे इलेक्शन लागले आणि कारखान्याचे ज्यांचे ज्या सभासदांचे शेअर्स अपूर्ण आहेत त्यांना पैसे भरण्यासाठी सांगण्यात येतं। मग ते आमचं असं म्हणणं आहे की ते जे ठेवी जे कारखान्याकडे आहेत किंवा ठेवीवरील जे व्याज आहे साधारणतः मला 43 कोटीच्या आसपास आहे, तर त्याच्यामधून ते पैसे कारखान्याने शेअर्समध्ये वर्ग करावा असं आमची कारखान्याला विनंती आहे आणि आम्ही तसा पत्रव्यवहार कारखान्याशी केलेला आहे आणि साखर आयुक्तांना पण केलेला आहे, मेल केलेला आहे। ज्या ठेवी आहेत त्या ठेवी कुठल्या आहेत? ह्या जे आपण दरवर्षी ऊस घालतो त्या प्रति टनाला काय 5 रुपये 10 रुपये 15 रुपये ते कारखाना कोजनच्या निमित्ताने किंवा ह्यानी वर्ग करतो आणि त्या जमा होतात। त्याचं व्याज देणं बंधनकारक आहे, पण ते आतापर्यंत देण्यात आलेलं नाहीये। तरी ते व्याज आणि ठेव सभासदांना मिळावं अशी आमची विनंती। एकूण किती ठेवी आहेत? आता व्याज आणि ठेव मिळून साधारणतः 42,79,06,057 रुपयाची। तुम्हाला कसं कळलं? आम्ही त्याची माहिती मागवली, अहवालामध्ये त्याचा उल्लेख आहे, 16 नंबर पानावरती पण त्याचा उल्लेख आहे, व्याज किती काय ते त्याच्या अंदाजे आम्ही एवढं रक्कम काढलेली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड प्रतिनिधी नेताजी खराडे।